जसा माधुरीच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला तसा माधुरीच्या आनंदाला तर पारावारच उरला नाही. ती आनंदाने एवढी बेभान झाली होती की सासऱ्याच्या मृत्यूनंतर तिने नवरा घरात नसताना खूप मोठी पार्टी आयोजित केली. पार्टीमध्ये तिचे सगळे मित्रमैत्रिणी दारू पिऊन नशा करून धिंगाणा घालत होते. तरी माधुरीला थोडीसुद्धा लाज वाटत नव्हती. आपला सासरा जाऊन 2च दिवस झाले. तीही त्यांच्यासोबतच बेधुंद होऊन नाचत होती. ही अशी पार्टी पूर्ण रात्रभर चालू होती. सासऱ्याच्या मृत्यूनंतर माधुरी एवढी खुश होती कारण की आता सगळं तिच्या हातामध्ये आलं होतं. सगळ्यावर फक्त तिचाच अधिकार होता. घर, जमीन, प्रॉपर्टी सगळं काही तिच्या हाती आलं होतं. कारण तिचा नवरा रोहित हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता आणि आता वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं काही रोहितच्या नावावर झालं होतं आणि त्यामुळे सगळ्यावर अधिकार एक प्रकारे माधुरीचा देखील झाला होता. आणि ते दोघे नवरा बायको आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वजण आनंदाने राहत होते. पण एके दिवशी माधुरी जेव्हा बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेली होती तेव्हा ती खूप सारी खरेदी करून बाजारातून आनंदाने परत येत होती. अचानक रिक्षातून बाहेर पाहताना तिला एक माणूस दिसला, ज्याला पाहून ती थोडी थांबली. तिने पटकन रिक्षावाल्याला म्हटलं, दादा जरा रिक्षा थांबवा. रिक्षावाल्याने रिक्षा थांबवण्याआधीच तो माणूस एका आलिशान कारमध्ये बसून निघून गेला. माधुरी त्या कारचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला, पण कार इतक्या वेगाने गेली की ती त्या व्यक्तीला नीट पाहू शकली नाही, त्या कारचा नंबर लिहू शकले नाही. माधुरी रिक्षातून उतरली आणि थेट आपल्या सासऱ्यांच्या खोलीत गेली. तिथे त्यांचा हार घातलेल्या फोटोला एकटक पाहत राहिली आणि मनात म्हणाली, सासऱ्यांचं अंतिम संस्कार तर आम्ही स्वतःच हाताने केलं होतं. मग बाजारात दिसलेली ती व्यक्ती कोण होती? सासऱ्यांसारखी दिसणारी. तो माणूस कोण असू शकतो या विचाराने माधुरी अस्वस्थ झाली. काही वेळातच तिचा नवरा रोहित ऑफिसमधून परत आला आणि त्याने माधुरीला चहा बनवायला सांगितलं. पण माधुरीचं मन काहीतरी वेगळाच विचार करत होतं, ज्यामुळे ती खूप गोंधळलेली वाटत होती. रोहितने माधुरीला विचारलं, कुठे हरवलीस? रोहित, आज बाजारात मी हुबेहूब आपल्या बाबांसारखा दिसणारा एक व्यक्ती पाहिला. मी त्यांच्याजवळ जाण्याआधीच ते एका आलिशान कारमध्ये बसून निघून गेले. हे ऐकून रोहित खूप आनंदी झाला, पण आनंद यासाठी की बाबा जिवंत आहेत आणि आश्चर्य यासाठी की हे कसं शक्य आहे. रोहितला असं गोंधळलेलं पाहून माधुरीने आपल्या शब्दांना मागे घेतलं आणि म्हणाली, अरे रोहित, खूप विचार करू नकोस, कदाचित मला भास झाला असेल. माधुरीने रोहितला कसं बसं समजावलं, पण तिची झोप मात्र उडालीच होती. ती व्यक्ती कोण होती? सासरे तर नसतील ना? आणि जर ते सासरे होते तर ते घरी परत का आले नाही? माधुरी जेव्हा घरात लग्न करून आली होती तेव्हा घरात सासूबाई नव्हत्या, त्यामुळे तिचे सासरे यशवंतराव यांचं घरात वर्चस्व होतं. रोहित लहान असताना यशवंतरावांना त्यांच्या पत्नी कौशल्या सोडून देवाघरी निघून गेल्या होत्या. यशवंतराव आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होते. घरच्यांनी कितीही समजवलं तरी मी दुसरं लग्न करणार नाही, कारण ते रोहितसाठी सावत्र आई आणू इच्छित नव्हते. त्यांनी रोहितला आई आणि वडील दोघांचे प्रेम दिले, म्हणून रोहित देखील आपल्या आईवडिलांना देवासारखा मानत होता. रोहित आपल्या पत्नीवरही खूप प्रेम करायचा, पण त्याचवेळी आपल्या वडिलांच्या प्रत्येक शब्दाला मान देत होता. माधुरी जेव्हा लग्न करून घरी आली तेव्हाही यशवंतराव यांनी घराच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या हातीच ठेवल्या आणि माधुरीला मुलगी समजून कोणत्याही जबाबदारीचे ओझे तिच्यावर टाकलं नाही. मात्र हळूहळू यामुळे माधुरीला यशवंतरावांचा राग येऊ लागला. यशवंतराव यांचं स्वयंपाकघरात येणं आणि काही सामान हाताळणं माधुरीला आता खूप खटकू लागलं होतं. एकदा यशवंतराव स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, सुनबाई, आज खूप दिवसांनी मला शिरा खायची इच्छा झाली आहे. रवा कुठे ठेवला आहे? जरा दे ना, मी शिरा बनवतो. रोहितच्या टिफिनमध्ये आज चपाती भाजीसोबत रवाही दे. त्याला माझ्या हातचा शिरा खूप आवडतो आणि तो पाहून तो नक्कीच खूप खुश होईल. त्यावर माधुरी म्हणाली, बाबा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाच्या परवानगीने स्वयंपाकघरात आला आहात? आता मी या घरची सून आहे आणि कोणाला काय खायला द्यायचं आणि किती खायला द्यायचं हे मी ठरवेल. तुम्ही समजून घ्या आणि सारखं स्वयंपाकघरात येऊ नका.
तुमचं दुकान आहे तिथे जा आणि बसा. त्यावर यशवंतराव म्हणाले, सुनबाई, मी नेहमी तुला माझी मुलगी मानली आहे आणि माफ कर. इतक्या वर्षापासून दुकान सांभाळताना स्वयंपाकघर आणि रोहित यांची ही जबाबदारी माझ्यावरतीच होती. त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही की आता या घरात आणि स्वयंपाकघरात माझं येणं तुला खटकतंय. रोहित ऑफिससाठी टिफिन घ्यायला स्वयंपाकघरात येत असताना त्याने बाबांचं आणि बायकोचं सगळं संभाषण ऐकलं. तेव्हा रोहित माधुरीला म्हणाला, माधुरी, बाबांशी बोलण्याची कोणती पद्धत आहे? रोहित म्हणाला, आधी बाबांची माफी माग. त्यावर ती म्हणाली, मी माफी मागणार नाही. मी फक्त एवढेच म्हणते की स्वयंपाकघर आणि तुझ्यावर माझा अधिकार तुझ्या वडिलांपेक्षा जास्त आहे. सुनबाईचे बोलणे ऐकून यशवंतरावांना खूप वाईट वाटलं. त्यामुळे ते फक्त अश्रू ढाळत राहिले. कारण ज्या सुनबाईला त्यांनी नेहमी मुलगी मानलं आणि तिच्यावर जबाबदारीचं ओझं देखील जास्त टाकलं नाही, जेणेकरून तिला त्रास होऊ नये, ती सुनबाई आज त्यांच्याशी इतक्या खालच्या आवाजात बोलत होती. माधुरीचं बोलणं ऐकून रोहित ओरडून म्हणाला, माधुरी, माझे बाबा माझ्यासाठी देव आहेत आणि मी माझ्या देवाविरुद्ध, माझ्या वडिलांविरुद्ध काहीच ऐकू शकत नाही. यशवंतराव रोहितला शांत राहण्याचा सल्ला देत होते. रोहित, शांत हो बेटा. सुनबाईवर राग काढू नकोस. ती योग्यच बोलते. घर, स्वयंपाकघर सगळं व्यवस्थित सांभाळते ती. तुझी चांगली काळजी घेते. मग मला यामध्ये दखल घेण्याची काहीच गरज नाही. आजपासून मी कधीच घरातल्या कोणत्या कामात हस्तक्षेप करणार नाही. यशवंतरावांचे बोलणे ऐकून रोहितला खूप वाईट वाटलं आणि तो उदास मनाने ऑफिसला निघून गेला. जेव्हा रात्री रोहित ऑफिसमधून घरी आला तेव्हा देखील तो माधुरीशी नीट बोलला नाही. रोहित आपल्या बाबांवर इतकं प्रेम करायचा की त्यांच्यातल्या प्रेमामुळे माधुरीला असह्य होऊ लागलं होतं. ती रोहितला पूर्णपणे आपल्या वशमध्ये ठेवू इच्छित होती. पण रोहित प्रत्येक गोष्टी त्याच्या वडिलांचेच ऐकत होता. माधुरीने हळूहळू घरातल्या सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवला होता, जेणेकरून यशवंतराव यांचे वर्चस्व पूर्णपणे संपवता येईल. मात्र ती अजूनही रोहितला आपल्या ताब्यात आणू शकली नव्हती. रोहितच्या डोक्यातले वडिलांचे प्रेम कधी उतरेल याच विचाराने माधुरी मनातल्या मनात जळत राहायची. एक दिवस अचानक यशवंतराव बाथरूममधून बाहेर येताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांचं खुब्याचं हाड तुटलं. त्यांना लगेचच डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. यशवंतराव यांचं ऑपरेशन तर झालं, पण त्यांना 2 महिन्याची बेडरेस्ट सांगितली. कारण वृद्धापकाळात झालेली जखम लवकर बरी होत नाही आणि जर योग्य काळजी घेतली नाही तर माणूस कायमचा बिछाण्यावर पडू शकतो. यशवंतराव यांना घरी आणण्यात आलं आणि माधुरीने त्यांच्यासाठी केअरटेकर ठेवली, जी त्यांना जेवण देईल आणि त्यांची सगळी कामं देखील करू शकेल. काही दिवस सगळं सुरळीत चालू होतं, पण एक दिवस अचानक रोहितची कंपनी बंद पडली आणि त्याची नोकरी गेली. आता रोहित खूप चिंतेत पडला. घरी येऊन त्याने माधुरीला सगळं काही सांगितलं. तेव्हा माधुरीला काळजी वाटू लागली. काही दिवसांनी घर खर्च भागवणं त्यांना कठीण जाऊ लागलं. तेव्हा रोहित माधुरीला म्हणाला, माधुरी, माझ्यावर थोडी कृपा कर. फक्त 1-2 महिन्यांसाठी थोडं ॲडजस्ट कर माझ्यासाठी. अजून मला माहिती नाही की मला नवीन नोकरी मिळायला किती वेळ लागेल, किती दिवस जातील आणि अशा परिस्थितीत बाबांसाठी केअरटेकर आणि कामवाली ठेवणे दोन्हीही शक्य होणार नाही. कारण आपल्याकडे जास्त बचतही नाही की आपण घरात कामवाली ठेवू शकू आणि घर खर्च चालू असताना तुला ॲडजस्ट करावे लागेल आणि घरातल्या सगळ्या गोष्टी तुलाच कराव्या लागतील. आपल्याला सगळे पैसे विचाराने वापरावे लागतील, नाहीतर आपल्याला घर खर्च करण्यासाठी पुढे खूप प्रॉब्लेम निर्माण होईल. कारण आपली जी काही सेविंग होती ती बाबांच्या उपचारासाठी, त्यांच्या ऑपरेशनसाठी संपल्या आहेत. यावर माधुरी रोहितला साथ देण्याऐवजी रागाने म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्या म्हाताऱ्या बापावर इतके पैसे उधळू नका. मी तेव्हाच म्हटलं होतं की हे पैसे जरा जपून ठेव, पण तू माझं काहीच ऐकलं नाहीस. आता त्याचे परिणाम भोगतोस. अरे, या वयात माणसाचं मरण तर ठरलेलंच असतं. आज नाही तर उद्या त्यांना मरण येणारच आहे. तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाही आणि आपल्या बाबांच्या ऑपरेशनवर जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये खर्च केलेस. माधुरीने रागात म्हटलं. रोहित रागात म्हणाला, तू काय मूर्खासारखं बोलत आहेस? मी तुला आपल्या कठीण परिस्थितीत जाणीव करून देत आहे आणि तू मला उलट बोलायला लागली आहेस. तू मला यासाठी सुनवत आहेस की मी माझ्या
वडिलांच्या उपचारासाठी पैसे खर्च केले. तुझं डोकं फिरलं आहे का? म्हणूनच तू अशा मूर्खासारख्या गोष्टी बोलत आहे. मी माझ्या वडिलांसाठी हे सगळं करणार नाही तर मग कोण करणार? त्यांनी माझ्यासाठी किती खर्च करून मला शिकवलं, मला मोठं केलं. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. मरण तर एक दिवस सगळ्यांनाच येणार आहे, हे मलाही माहिती आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की मी माझ्या वडिलांकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना तसेच राहून द्यायचं, त्यांच्यावर कोणताही उपचार करायचा नाही, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं नाही, असंच मरण्यासाठी सोडून द्यायचं त्यांना. माधुरी, एक लक्षात ठेव, मी माझ्या वडिलांचं ऑपरेशन करणं हे माझं कर्तव्य होतं. माझ्या वडिलांनी मला आजवर सांभाळलं. त्यांच्यासाठी मी पैसे खर्च करायचे नाहीत असं तू म्हणतेस, पण हे तुला कधीच समजणार नाही. माधुरी रागाने म्हणाली, ठीक आहे, मला फालतू ज्ञान देऊ नकोस. फक्त एवढं सांग की तुला नक्की काय म्हणायचं आहे. त्यावर रोहित म्हणाला, सोप्या शब्दात सांगायचं तर मला एवढंच म्हणायचं आहे की 1-2 महिन्यासाठी तू स्वतःच घराची आणि बाबांची काळजी घे. सगळं घर व्यवस्थित सांभाळ आणि घरातलं सगळं काम सांभाळ, म्हणजे पुढच्या महिन्यासाठी पैसे वाचवता येतील. जर मला नोकरी मिळाली नाही तर मोठी अडचण निर्माण होईल, म्हणून थोडा विचार करून निर्णय घ्यायला लागेल. आणि मी तुला काही मोठं काम करायला सांगत नाही आहे, फक्त घरातील कामं आणि बाबांची काळजी घेणं एवढंच आहे. केअरटेकर ठेवून आता आपल्याला जमणार नाही, तिचा पगार आपल्याला द्यायला आता जमणार नाही. माधुरी तोंड वाकडं करत म्हणाली, अरे वा, फक्त घरची कामं आणि तुझ्या बाबांची काळजी. तू असाच आहेस आणि आता मला घरातल्या नोकरानीसारखं वागवणार आहेस. सारखं सगळ्या कामांमध्ये गुंतून राहा आणि आता तर आरामासाठी सुद्धा मला वेळ मिळणार नाही. माधुरीला तिच्या सासऱ्यांची काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती. ती सासऱ्यांचा रागराग करायची, पण मजबुरी माणसाकडून सगळं काही करून घेते. तिने कामवालीला आणि केअरटेकरलाही काही दिवसांची सुट्टी दिली. घरातलं काम, साफसफाई माधुरी कसंबसं करत होती, पण यशवंतराव यांची काळजी घेण्यात तिला खूपच त्रास होत होता आणि तिचा राग मात्र दिवसेंदिवस वाढत चालला होता. रोहित रोज वेगवेगळ्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी मुलाखती देत होता. प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत होता नोकरीसाठी की कदाचित कुठेतरी नोकरी मिळेल, पण नकाराशिवाय काहीच हाती लागत नव्हतं. घरात मात्र बिचारे यशवंतराव भुकेने आणि तहानेने तडफडत होते, पण माधुरीला त्यांच्यावर किंचितही दया येत नव्हती. आज यशवंतराव यांना खूप भूक लागली होती. त्यांनी आपल्या खोलीतून माधुरीला हाक मारली. ते म्हणाले, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे, मला खायला दे. औषधं घ्यायची आहेत माझी. औषधं घ्यायची वेळ झाली आहे. माधुरी स्वयंपाकघरातून भाकरी आणि भाजी घेऊन येते आणि त्यांच्यापुढे ताट आपटत म्हणते, तिकडे बिचारा रोहित नोकरीसाठी इकडे तिकडे धावत आहे आणि तुम्हाला बघावं तेव्हा फक्त खायला पाहिजे असतं. हे पोट आहे की काय? माधुरीचे हे शब्द वारंवार टोचत होते त्यांच्या कानामध्ये, पण आज रोहितच्या प्रेमापोटी ते सगळं सहन करत होते. माधुरी आधीच खूप ओरमट होती, पण आता सासऱ्यांच्या आजारपणामुळे ती अतिशय पागल झाली होती, कारण तिचे सासरे बेड रेस्टवर होते आणि सगळं काही त्यांच्या हातात द्यावं लागत होतं आणि त्यांचं पुढे पुढे करायला माधुरीला खूप राग यायचा. यशवंतरावांना प्रत्येक गोष्टीवर ती टोमणी मारायची. केअरटेकरला सुट्टी दिल्यापासून तर तिचा अहंकार 7व्या आसमानावर पोचला होता, कारण आता तिला यशवंतरावांची सगळी कामं एकटीलाच करावी लागत होती. यशवंतराव आधीच मुलाच्या नोकरीसाठी चिंतेत होते आणि आता सुनेकडून अशा प्रकारची वागणूक मिळाल्यामुळे ते मानसिक तणावात आले. तरी एक दिवस सगळं काही ठीक होईल यामुळे ते दिवस ढकलत होते आणि वॉकरच्या मदतीने चालण्याचा हळूहळू प्रयत्न करत होते. काही दिवसानंतर हळूहळू ते स्वतःच्या पायावरती चालू लागले, पण अजून वॉकरची गरज पडत होती. एके दिवशी माधुरीने पाहिलं की यशवंतराव वॉकरच्या मदतीने स्वयंपाकघरात जेवण घेण्यासाठी आले. ती चिडून ओरडली, बाबा इतके दिवस पलंगावर पडून पडून सगळं काही करून घेतलं आणि मला त्रास दिला आणि आता चालायला लागला तर लगेच स्वयंपाकघरात येऊन टपकला. किती वेळ सांगावं लागेल तुम्हाला की स्वयंपाकघरात येत जाऊ नका? बरं जा इथून आता, असं बोलून ती बडबड करत बाजारात निघून गेली. बाजारात माधुरीला तिची बालमैत्रीण मिनल भेटली. इतक्या वर्षानंतर दोघी एकमेकांना भेटल्यावर त्यांना खूप आनंद झाला. मिनल म्हणाली, माधुरी चल जरा ज्यूस सेंटरमध्ये बसूया, इथे रस्त्यात उभं राहून आपल्याला काहीही बोलता येणार नाही. माधुरीला मिनलचं म्हणणं योग्य वाटलं आणि दोघी ज्यूस सेंटरमध्ये जाऊन बसल्या. दोघींचं बोलणं सुरू झालं. त्यांनी आपापली रडगाणी एकमेकांना सांगू लागल्या.
मिनल आपली सासू आपल्याला कशाप्रकारे त्रास देत होती आणि मग मी काय केलं हे सगळं गोष्टी माधुरीला सांगत होती. आणि माधुरीने तिच्या घरच्या सगळ्या गोष्टी तिच्या मैत्रिणीला सांगितल्या. माधुरी तिच्या सासऱ्यांपासून इतकी त्रासली होती की मिनलला हे सांगितल्यावर नंतर तर मिनल माधुरीला म्हणाली, मी तुला एक जबरदस्त आयडिया देते, त्यामुळे साफही मरेल आणि काठीही तुटणार नाही. तिने सांगितलं की तिची सासू खूप त्रास देत होती तिला आणि तिने तिला असंच हटवलं होतं. मिनलचं सगळं बोलणं ऐकून माधुरी म्हणाली, मिनल, यात अडकण्याची खूप भीती आहे गं. यावर मिनल हसत म्हणाली, मी आजपर्यंत पकडली गेली नाही तर तुला कसं पकडतील. घरी गेल्यावर माधुरीने मिनलच्या योजनेवर काम सुरू केलं. दुसऱ्या दिवशी माधुरीने स्वयंपाकघरात गॅसचं बटन सुरू ठेवलं आणि ती मार्केटला निघून गेली. तिला माहिती होतं की सासरे स्वयंपाकघरात येतील आणि लायटर लावल्यावर स्फोट होईल, त्यामुळे सासऱ्यांचा कायमचा अंत होईल. पण तिला आठवलं की कालच ती सासऱ्यांवर खूप ओरडली होती, त्यामुळे ते आज स्वयंपाकघरात येणार नव्हते. म्हणून तिने प्लॅन बनवला आणि मार्केटला जाताना म्हणाली, बाबा, जेवण तयार आहे, पण जेवताना तुम्ही डाळ गरम करून घ्या. तिला वाटलं बाबा जेव्हा डाळ गरम करायला किचनमध्ये येतील, गॅस चालू करतील आणि त्याच वेळी नेमकी गॅसचा स्फोट होईल आणि मग त्यातच ती यशवंतरावांना म्हणाली की तुम्ही जेवण गरम करून घ्या, मला यायला उशीर होईल. थोड्याच वेळात यशवंतराव स्वयंपाकघरात गेले आणि मोठा स्फोट झाला. जेव्हा माधुरी घरी परतली तेव्हा तिने समोर जळलेला मृतदेह पाहिला आणि आग सर्वत्र पसरलेली दिसली. आजूबाजूच्या लोकांनी फायर ब्रिगेडला बोलावलं होतं. त्यांनी आग विझवली. माधुरी मोठमोठ्याने रडू लागली आणि शेजारच्या लोकांकडून सांत्वना मिळवू लागली, जेणेकरून कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये. सगळ्यांनी चौकशी केल्यावर माधुरीने सांगितलं की मी बाहेर गेली होती. बाबांना सांगितलं होतं डाळ गरम करून जेवून घ्या, पण माहिती नाही बाबांना कसली घाई झाली होती. गॅसचं काय केलं मला माहिती नाही. त्यांना गॅसच्या बाबतीत काहीच नॉलेज नसल्यामुळे चुकून त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने गॅस लावण्यात आला असेल, त्यामुळेच गॅसचा स्फोट झाला, असं म्हणून ती मोठ्याने रडू लागली. रोहित जेव्हा घरी आला तेव्हा पोलीस, फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि घरासमोर लोकांचा जमाव पाहून त्याला धक्का बसला. बऱ्याच महिन्यांनी त्याला नोकरी लागली होती. तो येताना पेढे घेऊन आला होता की बाबांना नोकरी लागल्याची बातमी सांगेल आणि बाबांना पेढाही देईल. तो खूप खुश होता, पण घरी येऊन आग आणि फायर ब्रिगेडची माणसं बघून तो थक्क झाला आणि डोक्याला हात लावून बसला, कारण त्याचे वडील त्याला सोडून निघून गेले होते. बाबांना ही आनंदाची बातमी द्यायच्या आधीच ही बातमी त्याला समोर मिळाली होती की त्याचे बाबा आता या जगात राहिले नाही. त्याला खूप वाईट वाटलं आणि हे कसं झालं त्याच्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसला. हे सगळं पाहून रोहित जोरजोरात रडू लागला. माधुरीने रोहितला धीर दिला आणि त्याच्यासोबत दुःख व्यक्त केलं आणि ती रडू लागली. पण ती मनातून खूप खुश होती, कारण तिने रचलेला कट यशस्वी झाला होता आणि कोणालाही संशय देखील आला नव्हता. सगळ्यांनी मिळून यशवंतरावांचे अंतिम संस्कार केले. तो रोहित मनोमन खूप दुःखी झाला, कारण रोहित परका झाला होता. आधी आई सोडून गेली आणि नंतर बाबांच्या बाबतीत अशी वाईट घटना घडली. त्याला वाटलं होतं की बाबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण जे होणार आहे ते होऊनच राहतं, असा विचार करून रोहित स्वतःला समजावत राहिला. असेच काही दिवस रोहितने दुःखामध्ये काढले. 1-2 वर्षानंतर माधुरीला एक मुलगा झाला. मग ते दोघेही आपल्या मुलासोबत आनंदाने राहत होते. पण एक दिवस अचानक माधुरीला यशवंतरावांसारखे एक व्यक्ती बाजारात दिसली. त्यांचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत राहिला आणि तिला अस्वस्थ वाटू लागलं. त्या रात्री माधुरी विचार करत झोपली. नंतर काही दिवसानंतर एके दिवशी रोहितने एका वृत्तपत्रात आपल्या बाबांचा फोटो पाहिला, ज्यामध्ये ते 2 मुलांना पारितोषिक देत आहेत. रोहितने घाईघाईने माधुरीला आवाज दिला आणि तो फोटो दाखवला. तेव्हा माधुरी म्हणाली, हा तोच माणूस आहे ज्यांना मी त्या दिवशी बाजारात पाहिलं होतं. रोहित म्हणाला, मला या ठिकाणी लगेच जावं लागेल. माधुरीला मात्र विजेचा धक्का बसला आणि ती काहीही बोलू शकत नव्हती. रोहितचा आनंद तिच्यासाठी किती घातक ठरणार आहे हे तिला माहिती होतं, कारण ती मनात विचार करत होती की हे कसं शक्य आहे, कारण बाबा तर माझ्या डोळ्यासमोर मरण पावले आहेत. मग हे कोण आहेत? ती उत्सुक होती नक्की ते कोण आहेत म्हणून बघण्यासाठी. मनात एक प्रकारची भीती देखील होती की बाबा जर जिवंत असतील तर मग तिचं काही खरं नाही. रोहित लगेचच वृत्तपत्रात दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो.
तिथे अनाथ आश्रम होतो. रोहितने आश्रमाच्या संचालकांना बाबांचा फोटो दाखवून सांगितलं, मला यांना भेटायचं आहे. तेव्हा संचालक म्हणाले, हे बाजूच्या वृद्धाश्रमातील व्यक्ती आहे. आम्ही त्यांना मुलांच्या स्पर्धेचे पारितोषिक देण्यासाठी इथे बोलावलं होतं. रोहितने मग घाईघाईने बाजूच्या वृद्धाश्रमात धाव घेतली. तिथे पोचल्यावर त्याने पुन्हा संचालकांना त्यांचा फोटो दाखवला आणि म्हणाला की मला यांना भेटायचं आहे. संचालक म्हणाले, ते त्यांच्या मुलीसोबत कारमधून बाजारात गेले आहेत. रोहित विचार करू लागला, मुलगी? पण मी तर त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. रोहित तिथल्याच एका बाकावर बसून बाबांची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने वृद्धाश्रमाच्या बाहेर एक कार थांबली आणि त्यातून 19 ते 20 वर्षाची मुलगी आणि ते वृद्ध व्यक्ती बाहेर पडले. रोहितने आपल्या बाबांना पाहताच धावत जाऊन त्यांना मिठी मारली आणि म्हणाला, बाबा तुम्ही जिवंत आहात, हे कसं शक्य आहे? क्षणभर यशवंतराव आपल्या मुलाला पाहून आनंदित झाले आणि त्याला घट्ट मिठी मारली. पण लगेचच त्यांनी रोहितला स्वतःपासून दूर केलं आणि म्हणाले, झालं का तुझं आणि तुझ्या बायकोचं नाटक, की अजून काही ड्रामा करायचा बाकी आहे? रोहित म्हणाला, मला काहीच समजलं नाही बाबा. तेव्हा यशवंतराव म्हणाले, तू आणि तुझ्या बायकोने तर मला वर पाठवण्याचा पक्का प्लॅन बनवला होता. पण त्या दिवशी माझा एक बालपणीचा मित्र मला भेटायला आला होता. तो म्हणाला की आज मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे. इतक्या वर्षांनी तो भेटायला आला होता. घरात दूध नव्हतं म्हणून मी विचार केला की बाजूच्या दुकानातून दूध आणतो आणि त्याच्यासाठी छान चहा तयार करू. पण दुकानात दुकानदार नसल्यामुळे मला खूप वेळ लागला आणि मी दूध घेऊन घरात परत येत होतो तेव्हा माधुरी कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. बोलताना मी ऐकलं, तुमचा प्लॅन यशस्वी झाला, म्हातारा गेला, असं म्हणून ती हसू लागली. हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली आणि मी तिथेच थोडा वेळ बसून राहिलो आणि बघत राहिलो काय घडतंय ते. माझा मित्र घरात बसला होता आणि गॅसचा जो भडका झाला त्यात त्याचा मृत्यू झाला आणि सगळ्यांना वाटलं की माझाच मृत्यू झाला आहे. मग मी घरातील महत्त्वाचे कागदपत्र घेऊन घराच्या बाहेर पडलो. मी शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवले होते, त्याचे कागदपत्र घेऊन मी बाहेर पडलो. माझ्या मित्रासाठी मला खूप दुःख होतं, पण त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हतं, ना मुलगा ना मुलगी, ज्यांना मी त्याच्या मृत्यूची बातमी देऊ शकेल. तिच्या तोंडून हे शब्द ऐकून मला तर वाटलं की कदाचित तूही त्यात सामील असशील. ही मुलगी जी माझ्याबरोबर उभी आहे ती वृद्धाश्रमाच्या मालकाची मुलगी आहे. ती तिथल्या सर्व वृद्धांची काळजी घेते. एकीकडे असे लोक असतात जे निस्वार्थपणे सर्वांची सेवा करतात आणि दुसरीकडे असे लोक असतात जसे माधुरी कोणाचाही जीव घेऊ शकते. रोहित म्हणाला, बाबा तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला आहे. माधुरीने केलेला अक्षम्य गुन्हा आहे. पण बाबा तुम्ही वृद्धाश्रमात कसे आले आणि या मुलीबरोबर तुमची कशी काय एवढी जवळीक वाढली? तेव्हा यशवंतराव म्हणाले, मी माझे सगळे कागदपत्र वृद्धाश्रमात घेऊन आलो. वृद्धाश्रमाची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. मग मी माझ्याकडचे काही पैसे आणि माझ्या पत्नीचे म्हणजे तुझ्या आईचे जे काही दागिने होते ते वृद्धाश्रमाला दान केले आणि मी शेअर मार्केटमध्ये जे काही पैसे गुंतवले होते त्यातले पैसे काढून मी वृद्धाश्रमाला दिले. म्हणून त्यांची आणि माझी खूपच जवळीक वाढली. म्हणूनच ती मुलगी माझी वडिलांप्रमाणे काळजी घेते आणि मी देखील वृद्धाश्रमातील गरजू वृद्धांना मदत करतो आणि त्यांची काळजी घेतो. हे ऐकून रोहितला खूपच वाईट वाटले आणि चांगले याबाबत वाटले की बाबा सुखरूप आहेत आणि चांगल्या अवस्थेत आहेत. मग मात्र त्याला माधुरीचा फारच राग येऊ लागला. ती इतक्या खालच्या थराला गेली होती की माझ्या वडिलांना मारायचा तिने प्लॅन बनवला. बाबा मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं, मला माफ करा. यावर रोहित म्हणाला, बाबा माधुरीने तुम्हाला जिवंत मारण्याचा प्रयत्न केलेला हा खूप मोठा अपराध आहे. तिने जे काही केलं ते माफी करण्यासारखं नाही. तिला चांगलाच धडा शिकवावा लागेल. असं म्हणून रोहित आपल्या बाबांना घेऊन घरी आला. यशवंतरावांना समोर पाहून माधुरीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ती खूप खुश असण्याचा बहाणा करत म्हणाली, बाबा तुम्ही जिवंत आहात? रोहित म्हणाला, होय माधुरी, तू बाबांना जिवंत मारण्याचा प्लॅन केलास, पण तू विसरलीस की तुझ्या मोठ्या प्लॅन करणारा वर बसला आहे, ज्याला आपण देव म्हणतो आणि त्याच्या मर्जीशिवाय एक पानही हलत नाही. तुम्ही काय बोलत आहात? रोहितने त्याच वेळेस माधुरीच्या एक जोरात कानाखाली वाजवले आणि मग माधुरीने सर्व काही कबूल केले आणि हेही मान्य केले की तुम्ही बाबांशिवाय माझी कोणतीही गोष्ट ऐकून घेत नव्हता. जे काही ऐकायचं ते सर्व बाबांचं, म्हणून मला बाबांचा खूप राग यायचा, म्हणून मी हे शेवटचं पाऊल उचललं. त्यावर रोहित म्हणाला, तू इतकी निर्लज्ज कशी होऊ शकतेस
की सासऱ्याला मारण्याचा प्लॅन बनवते. तुझ्या वडिलांच्या बाबतीत असं घडलं असतं तर तुला कसं वाटलं असतं? एखाद्याला मारणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे हे तुला समजत नाही. रोहितने लगेचच पोलिसांना फोन केला आणि माधुरीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता माधुरी जेलमध्ये आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहे. घरात रोहित आणि त्याच्या मुलाला माधुरीची कमी जाणवते. पण माधुरीने जे काही केलं होतं ते माफ करण्यासारखं नाही. माधुरी जेलमध्ये गेल्यानंतर मग मात्र चांगली वागू लागली. तिला तिच्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागला आणि जेलमध्ये माधुरीला चांगल्या वर्तनामुळे तिची 2 वर्षाची शिक्षा कमी केली. तिला 5 वर्षाची शिक्षा पूर्ण करून घरी पाठवण्यात आलं. माधुरी घरी परत आली, पण घरात कोणीही तिच्याशी बोलायला देखील तयार नव्हतं. परंतु नंतर तिची वागणूक पाहून यशवंतरावांनी तिला माफ केलं. तिला आता पश्चाताप झाला होता. मग माधुरीमध्ये आता खूप मोठा बदल झाला होता. ती तिच्या सासऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली. अशा प्रकारे आता माधुरी, रोहित आणि प्रकाशराव आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, कधीकधी कोणतेही कुकर्म करण्याआधी 10 वेळा विचार करावा की त्याचा परिणाम काय होईल. जसा परिणाम माधुरीने भोगला होता, परंतु नंतर तिला तिच्या कर्माचा पश्चाताप झाला होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.